मला असं वाटतं लेखक म्हणजे तो जो दररोज शिस्तीने लिहितो. बरोबर. दररोज जरी लिहित नसेल तर शिस्तीने लिहितो. हो. आणि लेखक होण्यासाठी शिस्त ही पाहिजेच. या प्रकारचा रिअलिझम जर असेल तर तो सरप्राईज करेल आणि तो गुंतवून ठेवेल बरोबर. ऐकणाऱ्याला. कामामध्ये काय असतं की ट्विस्टच्या आधीचा जो सायलेन्स आहे तर तो जास्त महत्वाचा असतो. बरोबर. ट्विस्ट आल्याच्या नंतर जे सरप्राईज आहे तर ते खूप ते- कमी वेळ टिकतं. म्हणजे एखादा अमेरिकन लेखक असता हो. तर तो मिलेनियर झाला असता हो. आतापर्यंत एवढ्या असं बरोबर. जो साहित्याचं. त्याचं कारण आहे की त्यांचं मार्केट फार मोठं आहे आणि तिकडे वाचणाऱ्यांची संख्या पण खूप आहे. की लेखकाने आता इन्फ्लुएन्सर व्हायला पाहिजे. बरोबर. बरोबर. म्हणजे फक्त इन्फ्लुएन्सर हा सोशल मीडियावरचा टिपिकल इन्फ्लुएन्सर नाही. बरोबर. त्यांनी इन्फ्लुएन्सही करायला पाहिजे इन अ बरोबर. गुड सेन्स, इन अ गुड वे. सोशल मीडियावर एक मित्र आहे तर त्याला एक मायनर हार्ट अटॅक आला होता ते वाचताना. त्याचं एक जवळची व्यक्ती गेली होती. 4 दिवसांनी कळलं. तो पोस्टमन त्यांच्या घरी गेला. तो म्हटला की अहो ते जे होतं सॉरी मी ते उघडून पाहिलं पुस्तक तर ते मी वाचून टाकलं. घरी घेऊन गेलो मी ते पुस्तक. निळावंती ही विश्वरूपात असते म्हणजे निसर्ग म्हणजेच निळावंती. तीच स्त्रीच्याही रूपात येते आणि ती बिंदूच्याही स्वरूपात असते. म्हणजे ती अंतर्धान पावत नाही, ती बिंदूच्या स्वरूपात असते. बिंदू ते स्त्री, स्त्री ते निसर्ग, अशी तिची 3 रूपं आहेत निळावंतीच्या पोथीत. हे त्या पोथीत लिहिलेलं होतं. नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या आजच्या या भागात मी नचिकेत चिरे तुमचं स्वागत करतो. भाषांतरित सेल्फ हेल्प पुस्तकांच्या गर्दीमध्ये एक सुंदर मराठी कादंबरी वाचायला मिळणं हे दुर्मिळ आहे. ती कादंबरी वाचताना वेबसिरीज बघत असल्याचा अनुभव येणं हे अजून दुर्मिळ आहे. आणि अशा एक नाही 2 कादंबऱ्या नुकत्याच वाचण्यात आल्या, अजातशत्रू आणि महामाया निळावंती. या कादंबऱ्या नक्कीच वर्थ आहेत त्याचे वेबसिरीज बनण्या एवढ्या. आणि त्याचे लेखक सुमेध हे आपल्याशी गप्पा मारायला आज आपल्या बरोबर उपस्थित आहे. सुमेध, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. या 2 खूपच सुंदर कादंबऱ्या माझ्या वाचनात आल्या. या सुंदर कादंबऱ्या तू लिहिल्या आहेस. तुझं लेखनाची सुरुवात कशी झाली? म्हणजे घरी वातावरण कसं होतं, वाचनाची आवड होती, काय होतं, लहानपण कसं होतं? माझे वडील म्हणजे साहित्यप्रेमी आहेत स्वतः आणि त्यांची स्वतःची 19 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. बरं. आणि ते अकॅडमिशियन असल्यामुळे ते हिंदी शिकवतात. बरं. म्हणजे हिंदी शिकवायचे. ते गेल्या वर्षी रिटायर झाले. ओके. तर आमच्या घरी स्वतःची लायब्ररी आहे. घरात हजारो पुस्तकं आहेत. सो लहानपणी मी बोर झाल्यावर टीव्ही बघण्याच्या ऐवजी मी पुस्तकच वाचायचो. सो माझं काय पालन पोषण संगोपन हे पुस्तकांवर झालं असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे वडिलांमुळे आहे आणि त्यांनी मला वाचनाची सवय लावली. लेखनाची सवय म्हणजे नंतर कॉलेजमध्ये हळूहळू मी लिहायला लागलो. कॉलेज मॅगझिनसाठी लिहायचो. ओके. शाळेत असताना सुद्धा दिवाळी अंकांसाठी लेखन करायचो. ओके. निबंध स्पर्धा आणि ते जे शाळेत असतं निबंध स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धा यासाठी स्वतः कथा लिहिणे आणि मग ती कथन करणे हे करायचं. आणि मग घरी असं होतं की म्हणजे मला असं वाटायचं कदाचित हे काहीच नाही, आपण कथा लिहितो हे काहीच नसावं. वडिलांनी मला हे सांगितलं की आपण कोणतीही गोष्ट लिहितो किंवा गोष्ट सांगतो हे साहित्यच असतं. आणि एखादी गोष्ट तू तयार केलीस, ती लिहिली जरी नाही तरी ती साहित्य असते. तर ते नंतर जाऊन तू त्याचं लिहायचं की नाही हा तुझा मुद्दा, पण ते साहित्य असतंच. तर हे मला शिकायला मिळालं लहानपणापासून, त्यामुळे कदाचित हे 2 पुस्तकं लिहू शकलो असेल. वा, खूपच म्हणजे तुझं नशीब चांगलं असं म्हणायचं की एवढ्या छान घरात तुझं संगोपन झालं आणि पुस्तकांच्या मध्ये तू वाढलास. एखादी घरच्या लायब्ररीतली एखादी आठवण, एखादं पुस्तक जे तुला असं आठवतं की अरे हे गो टू पुस्तक होतं तुझं? गो टू पुस्तक नाही, एक पुस्तक आहे ग्रीक लोककथा नावाचं, तुळपुळेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. सर लहानचं पुस्तक आहे ते. तर ते मी 5वीत की 6वीत असताना ते मी वाचलं होतं. तर ते पुस्तक वाचताना ना मला असं वाटायचं की आपण म्हणजे मी रामायणातल्या महाभारतातल्या कथा मी वाचल्या होत्या. तर त्या अशा वाटायच्या की त्या माझ्या जगातल्या आहेत. ग्रीक लोककथा त्या अशा वाटायच्या की नाही या कोणत्या तरी वेगळ्या जगातल्या आहेत.
फॅन्टसी फॅन्टसी मधले की हे जग आपल्या जगातलं नाही. तेव्हा मला हे कळायचं नाही की बरोबर. मिथक काय असतं, एक्सटेंडेड मायथॉलॉजी काय असते, की वर्ल्ड अदर वर्ल्ड हे कळायचं नाही. पण मग ते म्हणजे माझ्या मनाने ते असं घेतलं की कदाचित हे वेगळं जग असावं आणि मी त्या त्या जगाची सफर करून येतो. तर मला ते पुस्तक वारंवार वाचायला आवडायचं. मी ते बऱ्याच वेळा वाचलं ते पुस्तक. आणि ते पुस्तक ते लायब्ररीचं पुस्तक होतं, ते आमच्या कॉलेजच्या. ते वडिलांनी परत दिलं 2 वर्षांनी. ते मला बरीच वर्ष सापडलंच नाही ते पुस्तक. मला 2-3 वर्षांपूर्वी ते पुस्तक मला मिळालं इथे अक्षरधारामध्ये. मग ते आणलं आणि आता मी ते नॉस्टॅल्जिया म्हणून मी ते वाचत असतो अजूनही अधूनमधून. पण मग तू अशा वेगवेगळ्या कथांमध्ये तू रंगून जायचा लहानपणी पण? हो हो हो. पण असं करत असताना आपल्याकडे असं बरेचदा होतं की मुलगा शाळेत असताना की वेगळ्याच विचारांमध्ये कुठेतरी आहे, तर ते समजून न घेता लक्ष कुठे रे बाबा तुझं, असं तुला कधी झालंय? नाही, असं कधीच नाही. फक्त परीक्षा वगैरे असेल तर म्हणायचे की आता जरा वाचन बंद, आता अभ्यासाचं वाच, आता दुसरे काही वाचू नको. आणि पहिली लिहिलेली कथा कुठली आठवते तुला? तू जसं म्हटलं शाळेच्या याच्यासाठी. मी एक सदर लिहायचो. आमच्याकडे एक नाशिक जिल्ह्यात एक साप्ताहिक पत्री सरकार नावाचं एक साप्ताहिक आहे. तर तिथे मी सदर लिहायचो, दर आठवड्याला यायचं आणि त्यात मी एक विनोदी एक सदर चालवायचो. प्रत्येक रविवारी ते यायचं. त्याचं नाव होतं हॅलो फुसकाटे स्पीकिंग. तर त्या फुसकाटे नावाचं एक कुटुंब असतं. पण आणि ते विनोद असा होता की त्यांच्यामध्ये एक अनुवंशिक एक असं असतं की त्यांना पुढचे 2 दात नसतात. तर बोलताना ती हवा बाहेर निघत असते आणि ते त्याचे विनोद तयार होतात. असं मी ते लहानपणी ती माझी पहिली कथा मला आठवते आणि ती म्हणजे बऱ्यापैकी लोकप्रिय झाली होती असं मला तेव्हा वाटायचं. पण असं कॅरेक्टर सुचणं आणि त्याच्याबद्दल लिहिणं म्हणजे हे पण फार मोठं काम आहे. आणि कॉमेडी टू अजातशत्रू म्हणजे हा प्रवास पण खूप मोठा आहे. तू सिरियसली आपण लिहू शकतो किंवा आपण लेखक होऊ असं तुला कधीपासून वाटायला लागलं? नाही, अजूनही नाही वाटत. खरंच. कारण म्हणजे मला असं वाटतं लेखक म्हणजे तो जो दररोज शिस्तीने लिहितो. बरोबर. दररोज जरी लिहित नसेल तर शिस्तीने लिहितो. आणि लेखक होण्यासाठी शिस्त ही पाहिजेच. असं नसायला पाहिजे की चला मी एक मूडी आहे आणि माझा मूड येतो तसा मी लिहितो, तसं नसावं असं मला वाटतं. बरोबर. तर मी काही शिस्तीचा लेखक नाहीये आणि शिस्ती म्हणजे लेखनाची शिस्त मला अगदीच नाहीये. मी खूपच आळशी आहे लेखनाच्या बाबतीत. मला अजूनही वाटत की मी लेखक आहे. कॉलेजला असताना मॅगझिनसाठी जेव्हा मी लिहायचो तर तेव्हा पहिल्यांदा मला असं जाणवलं की माझं लेखन एक 500,000 जण वाचतायत, त्यांना ते आवडतंय. आणि खरोखर म्हणजे ते जे पहिल्यांदा असं एक असतं ना की तेव्हा तुमचे मित्र किंवा फॅमिली फक्त तुमचं कौतुक करत असते. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मित्र परिवार आणि फॅमिलीच्या पलीकडे जाऊन जेव्हा कोणीतरी तुम्हाला भेटतात आणि सांगतात तुमचं नाव सुमेध का, अच्छा ते तुमची कथा वाचली बरं का, ती छान होती. आणि एक आपण 20-21 वर्षांचे आपण हुरळून जातो, वा ही व्यक्ती कोण होती, मला जस्ट एक असं एक कौतुक करून गेली. तर तेव्हा वाटतं की नाही ठीक आहे, आपल्याला थोडंसं लिहू शकतो आपण. शिस्तीबद्दल आता प्रणव सखदेवशी पण आपण गप्पा मारल्या गेल्या. तो त्याची एक शिस्त खूप चांगली आहे. आणि तेच सांगितलं की सकाळी उठून ठराविक वेळ मी टेबलवर बसतोच, की भलेही काही लिहित नाही किंवा फक्त एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करत बसतो, पण ती शिस्त असली पाहिजे लेखकाला. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे क्रिएटिव्ह माइंड जरी असेल तरी शिस्त पण तेवढीच महत्वाची आहे. अजातशत्रू या पुस्तकाकडे, या कादंबरीकडे किंवा या विषयाकडे एकंदर तू कसा वळला? हे अजातशत्रू हे जे कॅरेक्टर आहे म्हणजे याच्याबद्दल पण खूप साऱ्या कथा आहेत. काही जैन टेक्स्चर मध्ये पण आहे, बुद्धिस्ट याच्यामध्ये पण आहे. सो कशा काय सुरुवात होती याची? हे माझ्याकडे आचार्य चतुर्सेन यांचं साहित्य होतं. म्हणजे ते माझ्या वडिलांनी मला आणून दिलं होतं मी लहान असताना. तर आचार्य चतुर्सेन हे हिंदीमधले, आचार्य चतुर्सेन म्हणजे हिंदीतले टॉकिंग. तर आचार्य चतुर्सेन यांची कादंबरी आहे, सॉरी हिंदीतला त्यांचा उपन्यास आहे वैशाली की नगरवधू. तर वैशाली की नगरवधू मध्ये त्यांनी वैशालीचं जे जग उभं केलंय त्यामध्ये वैशाली, बिंबिसार, अजातशत्रू आणि बुद्ध आणि असे ते सगळं वर्ल्ड बिल्डिंग आहे.
इसवी सन पूर्व 500 चे जग आहे, तेव्हाची 16 महाजनपद आणि गणतंत्र नक्की कशी चालायची. ते गणतंत्र म्हणजे लोकशाही नाही, ते लोक चालवत नव्हती, सेट्टी चालवायचे. तर हे सगळं जग मला ते खूप खूप प्रभावित केलं त्या जगाने. तर मला असं वाटत होतं की या जगाबद्दल अजून वाचायला मिळावं. आणि जेवढा रिअलिझम त्यांनी कॅप्चर केलाय चतुर्सेनांनी, तेवढा रिअलिझम त्या रिअलिझमचं अजून काहीतरी वाचायला मिळावं. पण मी जेव्हा मराठीतली आपली म्हणजे मिथिकल, लेजेंडरी आणि ज्यात राजे महाराजे असतात अशी पुस्तकं जेव्हा वाचायचो, तर तेव्हा असं कळायचं की त्यातला नायक हा राजाच आहे. कोणत्याही कादंबरीमध्ये नायक हा सामान्य माणूस नाहीये. बरं. तर मग मी असं ठरवलं की आपण असं करूयात की अशी एक ऐतिहासिक कादंबरी ज्याचा नायक एक सामान्य माणूस आहे आणि तो पुढे जाऊन काही राजा वगैरे काहीही होत नाही. तर सामान्य माणसाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून घडणारी एक ऐतिहासिक कादंबरी, एक सामान्य लोहाराच्या पर्स्पेक्टिव्ह मधून घडणारी. म्हणून मग मी ती तयार करण्याचा प्रयत्न केला. वा वा. पण सुरुवात जेव्हा केली तेव्हा काय होतं डोक्यात? एवढी मोठी कादंबरी, एवढा मोठा प्लॉट सगळा डोक्यात होता आधीपासून का ते सुचत गेलं आणि ती फुलत गेली? नाही, तेव्हा म्हणजे हे मी मुळात हे स्टोरी टेल साठी लिहिलं. तर त्याची प्रोसेस अशी असते की आधी तुम्हाला विषय त्यांना ऐकवायचा आणि विषयावर मग एक पब्लिशर फीडबॅक देतात. मग फीडबॅकिंगचे सेशन्स होतात. सेशन्स झाल्याच्या नंतर आपली एक कथा कथेत रंग भरायला लागतात. हळूहळू त्या कथेचे भाग होतात. मग त्याची 10 प्रकरणं, प्रत्येक प्रकरणामध्ये घटना काय, पात्र किती पुढे जात आहे. तेव्हा मी स्क्रीन प्ले चंही बरंच वाचायचो. तर तेव्हा माझे कॅरेक्टर, आर्क्स, वर्ल्ड बिल्डिंग याबद्दल पण बराच माझा अभ्यास झाला होता. आणि मी त्या पर्स्पेक्टिव्हने सिनेमे आणि वेब शोज पण पाहायचो आणि साहित्य पण मी त्या पर्स्पेक्टिव्हने वाचायला सुरुवात केली होती की नक्की कथावस्तू काय, कथा काय. तर हे उभं करताना मला त्याचा फायदा झाला. तर हे अगदी असं नाहीये की मला सगळं आधी माहिती होतं नंतर मी लिहायला सुरुवात केली. हळूहळू मी त्याचे लेयर्स उभे करत गेलो. आधी कथा आली, मग एक प्लॉट आला, मग त्याच्यासाठी डिव्हाइसेस आले, मग प्रकरणं आली. असं थोडं तांत्रिक आहे, ते बोरिंग आहे जरा. नाही, पण ते खूप महत्वाचं आहे. तू हे जर म्हटलं की जो आधीचा अभ्यास होता तो खूप कामात आला. हा अभ्यास कसा करायचा? आपले जे लेखक, कोणी ज्यांना लेखक बनायचं आहे किंवा त्यांची इच्छा आहे काही लिहायची, त्यांच्यासाठी काय म्हणजे ऍडवाइस आहे तुझा की हा अभ्यास? कारण हा असं काही कॉलेजमध्ये जाऊन किंवा असं कुठला कोर्स आहे असं मला वाटत नाही. कशा प्रकारे असा अभ्यास होऊ शकतो किंवा कुठली पुस्तकं वाचायला हवे? मला असं वाटतं की एकतर म्हणजे पुस्तकं तर वाचायला पाहिजेत याबद्दल, जर जास्त अजून खोलात शिरायचं असेल तर. पण साहित्याला शास्त्र म्हणून त्याला ट्रीट करायला पाहिजे. बरोबर. कारण हे पटकथेचा अभ्यास करायचा असेल तर ते पटकथा शास्त्र आहे असं समजून त्याचा अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं. साहित्याचा अभ्यास करताना साहित्याला सायन्स सारखंच ट्रीट करायला पाहिजे. सायन्सला कसं असतं की एक काही समीकरण असतात, सूत्र असतात, आधीपासून लोकांनी शोधून काढलेली. आणि एक कोणी सायंटिस्ट काय करतो की त्याला जेव्हा स्वतःचा थेसिस तयार करायचा असतो तेव्हा तो आतापर्यंत जगभरात ज्याने काय म्हणजे जे काही शोधलं गेलंय तर त्यावर तो स्वतःच काहीतरी ऍड करण्याचा प्रयत्न करतो. तर साहित्यिकाने तसं करायला पाहिजे. आपण म्हणतो ना की नवीन काहीतरी दिलं पाहिजे, नवीन निर्माण करायला पाहिजे. तर असा काहीतरी नरेटिव्ह निर्माण करता आला पाहिजे की जो आधी एक्झिस्ट करत नव्हता. तर त्यासाठी आधी काय करायला लागेल, आपल्याला आतापर्यंत साहित्यिकांनी जे नरेटिव्ह आणि स्ट्रक्चर्स जे शोधून काढले त्याचा अभ्यास करायला पाहिजे. मग तो आपल्याला एकत्रित अभ्यास कुठे मिळणार, तर तो त्या पुस्तकांमधून मिळणार, कथेच्या शास्त्राच्या पुस्तकातून मिळणार. तर काही आहेत पुस्तकं जी अगदी बेसिक पासून मी सजेस्ट करेन की सीड फील्डचं पुस्तक आहे, किंवा ज्यांना पुस्तकच वाचायचं नसेल पण लिहायचं असेल अशांसाठी युट्यूबवर ब्रँडन सँडरसनचे लेक्चर्स आहेत, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. ते ज्यांना फॅन्टसी आणि मायथॉलॉजी लिहायचंय तर त्यांच्यासाठी ब्रँडन सँडरसन, त्यांनी ते लेक्चर्स पाहावेतच. एक 1 ते 1.5 तासाचे ते लेक्चर्स आहेत आणि 7-8 लेक्चर्स आहेत ते. हा अभ्यास करणं आवश्यकच आहे. अजातशत्रू ही कादंबरी स्टोरी टेलवर पण आल्यावर आणि म्हणजे पुस्तक रूपात पण आल्यावरती त्याचे अनुभव कसे होते? लोकांकडनं त्याची प्रतिक्रिया, रिस्पॉन्स कसा होता? सॉलिड आहेत.
प्रतिक्रिया खूपच छान आल्यात त्याच्या. कारण ते असं होतं की माझ्या डोक्यात असं होतं की त्याचं पॅकेजिंग असं करावं की ऐतिहासिक कादंबरी, की असं वाटलं पाहिजे की अच्छा मी काहीतरी ऐतिहासिक ऐकायला जाणार. पण जेव्हा तुम्ही स्टोरी टेलवर ते क्लिक कराल ते बटन, आणि जेव्हा तुमच्या कानावर ज्या गोष्टी पडतील त्या इतक्या रिअलिझम असणाऱ्या असतील की तुम्ही सलग तासभर चालताय आणि तुम्हाला घाम फुटलाय आणि तुमच्या केसांमध्ये घाम आलाय आणि त्या केसांमधून तुमच्या कपाळावर, भोवयांमध्ये आणि तुमच्या पापण्यांवर जो घाम आलेला आहे आणि त्यामुळे तुमच्या पापण्या चढावतात. या प्रकारचा रिअलिझम जर असेल तर तो सरप्राईज करेल आणि तो गुंतवून ठेवेल ऐकणाऱ्याला. तर मला असं वाटलं की आपण ना काय करू की पॅकेज फक्त युद्ध कादंबरीचं किंवा ऐतिहासिक कादंबरीचं ठेवू, पण त्याला आपण आतमध्ये जाताना त्याला कादंबरीच्या आतमध्ये त्याला ऐतिहासिक नको करायला. तर ही गोष्ट वाचकांना खूप आवडली, जी मला अपेक्षित होती. नक्कीच. तर ते झालं, ते वर्क झालं. तर जास्त करून फीडबॅक त्याबद्दलच आले की हीच गोष्ट, पण ते कसं ते वाचकाला ते क्लिक होत नाही की नक्की लेखकाने प्लॅन काय केलंय, पण मजा येते ते वाचताना. नक्कीच. आणि तू जसं म्हटलं की ऐतिहासिक जेव्हा येतं ना, म्हणजे आपण एखाद्या महापुरुषाबद्दल जेव्हा आपल्या मनात ऑलरेडी गोष्टी असतात आणि त्यांच्याबद्दलच्या जेव्हा कादंबऱ्या आपण वाचतो तेव्हा म्हणजे असं काही सरप्राइझिंग खूप असतं असं काही नसतं. तुझ्या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये तो एक खूप मोठा फरक आहे की ह्याच्यातलं काही माहितीच नाही आहे, सगळं सरप्राइझिंग आहे. तू जसं म्हटलं तसं की काय होणार आहे पुढे, किंवा हे फार एंगेजिंग आहेत त्या कादंबऱ्या. तुला अजातशत्रूच्या वेळेस आणि स्पेसिफिकली आता विचारतो की एखादा असं कधी झालं की अरे वा हे ना खूप मस्त प्लॉट झालेला हा, किंवा असा कुठला प्रसंग? काही प्रसंग आहेत जे म्हणजे काय होतं की वाचकांना अख्खी कादंबरी आवडली की ते काय म्हणतात, आता याच्यात काही गोष्टी स्पॉइलर होतील की यात वजिराचं पात्र जे आहे तर ते असं आहे की असं म्हणजे वाचताना असं वाटतं की या पात्राचं चांगलं व्हावं. कारण ती अशी बाई आहे की जिला वाटतं की मला राजा व्हायचं होतं, पण मी बाई आहे, मी राजा नाही होऊ शकत. आणि माझा जो नवरा आहे तर तो चौथा राजपुत्र आहे, तोही राजा नाही होऊ शकत. आणि मी राजकन्या होते, पण मी याच्याशी लग्न केलंय. आणि मी स्त्री असल्यामुळे राजा नाही होऊ शकत, पण कमीत कमी मला, आणि तिचा जो पर्सोना असतो ना तो एखाद्या राणीसारखाच असतो. तर असं वाटत असतं की नाही तिचं चांगलं झालं पाहिजे बरं का. पण जेव्हा तिचा मृत्यू होतो तर ते खूप खूप मोठा ट्विस्ट येतो तिथे. असं वाटतं की हे असं लेखकाने का केलं असावं, का केलं असं. आणि हे खूप प्लॅनिंगने केलं की जिथे जिथे ट्विस्ट येतात ना तर ते ट्विस्ट सारखी येत नाहीत. म्हणजे ट्विस्ट कसं आहे की ड्रामामध्ये काय असतं की ट्विस्टच्या आधीचा जो सायलेन्स आहे तर तो जास्त महत्वाचा असतो. ट्विस्ट आल्याच्या नंतर जे सरप्राईज आहे तर ते खूप कमी वेळ टिकतं, पण आधीचा जो सायलेन्स आहे तर तो टिकवून ठेवायला पाहिजे. तर ते खूप जास्त तिथे वर्क होतं. त्यामुळे काय होतं की जेव्हा ती मरते त्याच्या आधीच जे पान आहे तर ते असं होतं, हा हिच्यात काय होतं तिचं काय झालं असेल, ती गायब झाली, ती तंबूच्या मागे गेली, याच्या तलवारीवर रक्त आहे, त्याला दारूच्या नशेत पकडलंय बहुलाशवाला, आणि काय नक्की काय झालं असेल. आणि ते त्या तंबूच्या मागे जाऊन पाहतात आणि ते तिचं काय विवस्त्र अवस्थेतलं शरीर सापडतं आणि अंगावर सगळीकडे तलवारीचे घाव. तर हे अशा म्हणजे असे काही प्रसंग आहेत जे खूप आवडतात. खूप एक रॅन्डम प्रसंग आहे यात की तो काही वाचकांनी सांगितलं की तो त्यांना प्रचंड आवडतो, की तो एक भग्न मंदिरामधला तो प्रसंग आहे. त्याच्यामध्ये यातला जो अजातशत्रूचा मुलगा असतो उदयन, तर उदयन हा त्या भग्न मंदिरामध्ये चालत येतो रुद्राच्या, आणि मागच्या बाजूला आग पेटवलेली असते आणि त्याची सावली पडते, आणि ती सावली इतकी मोठी असते, ती सिंहासनापेक्षाही मोठी असते, आणि तो जसं चालत येतो ती सावली लहान लहान होत जाते. तर तो प्रसंग खूप आवडतो वाचकांना. मस्त. नाही
खूपच सुंदर कादंबरी आहे. पण मला पर्सनली तुझ्या अजातशत्रूपेक्षाही जास्त आवडलेली कादंबरी म्हणजे महामाया नियंती. आणि ती चालते पण तिच्यात किती म्हणजे प्रचंड प्रमाणात त्याचं हे होतंय. ह्या महामाया नियंतीचं तुझ्या मनात कधी आलं आणि ती मनात येईपासून तर कादंबरी बनतं, हा प्रवास कसा होता? हे एक वियर्ड इन्सिडेंट घडला हा. की 2014-15च्या आसपास आमच्या नातेवाईकांकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. तर तिथे त्यांनी असं घर दाखवत होते, ते हे आमचं नवीन घर. तर त्यांच्या बेडरूमच्या आत त्यांचं जे फर्निचर होतं तिथे त्यांनी ते जे काय म्हणतात त्याला गंगावण, ते जे प्लास्टिकचं गंगावण असतं ना ज्याच्यात कंगवी ठेवतात, तर तसे ते असे कंगवे असे ठेवलेले होते. तर तो मी आतापर्यंत पिवळ्या रंगाचा पाहिला होता तसा. बर. तर तो त्यांच्याकडे होता निळ्या रंगाचा. बरं. तर माझ्या डोक्यात असं आलं की जर केस खरंच निळ्या रंगाचे असतील तर काय होईल. ते एक माझ्या डोक्यात आलं होतं तेव्हा. आणि मी असा एक दिवसभर विचार केला होता त्याबद्दल, जर केस निळ्या रंगाचे असतील तर तेव्हा मी एक गुगल करून पाहिलं. तेव्हा तर काय AI किंवा काहीच नव्हतं. गुगल करून पाहिलं तेव्हा कळलं की काही लोकांचे केस निळ्या रंगाचे आहेत. बरं. केंटुकी मध्ये, अमेरिकेत केंटुकी प्रांतामध्ये एक कुटुंब आहे. त्यांची त्वचा आणि त्यांचे केस हे निळसर रंगाचे, निळ्या शेडचे. तर ते काही ते डिफॉर्मिटीमुळे झालेले आहेत. ते इनब्रीडिंग आणि काही व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे त्यांच्यामध्ये ते झालंय. तर ती गोष्ट माझ्या मनामध्ये एक तशीच राहिली. नंतर मी 2-1 वर्षांनी एक वेगळीच एक कथा लिहिली, ज्याच्यामध्ये एक आदिवासी कबिला असतो आणि त्यांच्या वंशजांची मी कथा लिहिली होती. नंतर 2021 मध्ये मी एक स्टोरी टेलच्या सोबत एक प्रोजेक्ट करत होतो आणि त्यासाठी एक मायथॉलॉजीचा मी बराच अभ्यास करत होतो. तर तेव्हा मला हे दोन्ही गोष्टी आठवल्या आणि मला वाटलं हे किती चांगलं कनेक्शन आहे. कारण हे जे आदिवासी लोक असतात त्यांची देवता ही निळ्या रंगाची असते. आणि मी विचार केला की तिथले ते जे गंगावन होतं आणि मी तो विचार केला की निळ्या केसांचे, निळे केस असलेली लोक, ते मी दोघं एकत्र करून पाहिले. ते इतकं छान जुळून आलं ना आणि मला त्यातून निळावंती सुचली. आणि मग मी म्हटलं अच्छा, पण हे झालं वेगळं, आपल्याला आता निळावंतीवर रिसर्च करावा लागेल. 2021, 22, 23 3 वर्ष मी निळावंतीवर रिसर्च करून आख्यायिका, निळावंतीचे हस्तलिखित ज्यांच्याकडे आहेत त्यांना फोन करून, काहींना भेटून, त्या हस्तलिखित बघून त्याचा एक अर्थ लावून, की ज्यांना मोडी वाचता येते त्यांच्याकडून ते वाचून घेऊन त्याचा अर्थ लावून मग मला ते सगळं रिसर्च साठी बराच वेळ गेला. आणि नंतर हे लिहायला तसा मला कमी वेळ लागला. जवळपास 1 वर्षात माझी कादंबरी लिहून झाली. बट रिसर्च साठी जास्त वेळ दिला. पण हे संपूर्ण नवीन सुजन आहे साहित्य. काय कसं वाटलं म्हणजे जेव्हा लिहून झालं तेव्हा तुला काय फील झाली? एवढे वर्षांपासून सगळ्या गोष्टी जमान्यात चालल्या होत्या. ते एक सॅटिस्फॅक्शन होतं असं की हे झालं एकदाच पूर्ण बस. तर ते जेव्हा प्रकाशनाचा दिवस जसा जवळच होता ना तशी एक धाकधूक होती की हे मी लिहिलंय, हा मी काय मूर्खपणा केला, हे का लिहिलं मी असं, हे का मला असं वाटलंय लिहावं, असं हे नव्हतं लिहायला पाहिजे, मी हे काही लिहिलंय. तर असं वाटलं की नाही, मला हे असंच लिहायचं होतं. पण नंतर वाटायचं नाही, हे कदाचित असं होईल की हे मी का लिहिलं, किंवा कारण कादंबरीतले मधले 1-2 प्रकरण आहेत त्यात काहीच घडत नाही. ते मला तसंच इमॅजिन होत होतं की कादंबरीच्या मध्ये एक भाग असा असावा जिथे फक्त प्रोसेस आहे, जिथे काहीच प्लॉट पुढे जात नाही. तर मी मुद्दाम त्याच्यात काही प्रकरणं तशी ठेवली. मध्ये ते निळावंतीची जी मूळ मला ज्या तिबेटमध्ये जी पोथी सापडली तर ती पोथी मी त्याच्यामध्ये टाकली. तर हे वाटायचं मी का केलं, हे पुन्हा सेल्फ क्वेश्चन असायचं. पण जेव्हा प्रकाशन झालं आणि त्यानंतर एक 10 दिवस झाले आणि मग रिव्ह्यूज यायला लागले, मग वाटलं अच्छा, मग सुस्कारा सोडला व्यवस्थित. नाही पण हे म्हणजे इतकी टाईट, म्हणजे तू त्याशी तो पण म्हटलं होतं की कुठेच लूज एंड नाहीये. एवढी मोठी कादंबरी लिहिणं, एवढी नवीन फॅन्टसी वर्ल्ड तयार करणं, कुठेच लूज एंड नाहीये असं. कारण आजकालच्या जगात आपल्याला प्रत्येक गोष्ट लॉजिकली विचार करण्याची सवय लागलेली. तर आपण अरे हे कुठेतरी लूज वाटतं, हे इथे काहीतरी बरोबर वाटत नाही. पण या कादंबरीच्या केसमध्ये असं होतं की कुठेच लूज एंड नाही, प्रत्येक गोष्ट लॉजिकली व्यवस्थित ती विणल्या गेलेली आहे. ते त्याच्या मागे अभ्यास होता, काय होतं?
हे अभ्यास नाही, त्याच्या मागे प्लॅनिंग होती. मी प्रत्येक कॅरेक्टरची वेगळी वही केली होती. बरं. त्याचा आर्क लिहिला होता बरं. प्रत्येक कॅरेक्टरचा. माझ्या स्टडी रूम मध्ये म्हणजे सगळीकडे आपल्या काय काय म्हणजे कागद, टिश्यू पेपर्स, कशावर काय 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 लिहिलेल्या सगळ्या नोट्स. आणि कधी काय होतं की आपल्याकडे कथा रचताना आणि रिसर्च करताना आपल्याकडे हजार गोष्टी असतात. आपल्याला असा मोह होतो की सगळ्या गोष्टी वापरूयात, पण तो मोह आवरणं आणि जेवढं पाहिजे तेवढंच टाकणं गरजेचं असतं. तर मी तो मोह म्हणजे बऱ्याचदा आवरला आणि अनेक ग्रेट गोष्टी होत्या, ग्रेट सीन्स होते, तर ते मी कापले. जवळपास ही कादंबरी नाहीतर एक 850 ते 900 पानांची झाली असते. तर त्याचा मी जे यादव काळ म्हणजे 1192 मध्ये जे घडतं तो भाग मी अख्खा कापला. बाजिंदाचा जो काळ आहे म्हणजे 1592, तर तो भाग मी बराच कमी केला. तर तो फक्त 25% ठेवला. आणि मग अख्खी कादंबरी 1992 मध्ये घडते आणि 93 मध्ये शेवट घडतो. त्यानंतर जो 400 वर्षांच्या नंतर जो भाग घडतो, ज्यात बरंच काही 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 होतं की ते जे सगळ्यांच्या संवेदना, चेतना सगळ्या एकत्र करून त्याचा अपलोड पाठवला जातो, जो सेव्ह केला जातो कायमस्वरूपीसाठी. म्हणजे सगळे अमर होतात. म्हणजे जी दंतकथा आहे की एकदा निळावंती मेली की संपूर्ण मानवजात, संपूर्ण जीवसृष्टी अमर होणार कायमसाठी. तर ते कसे अमर होतात, ती अमर होण्याची कथा मी लिहिली होती. तर ती सुद्धा मी उडवली यात. नाहीतर ती जवळपास 850 पानांची कादंबरी झाली असते. त्याचा भाग 2 येणार आहे का आता? नाही, ते माहिती नाही, पण माझ्याकडे याचा भाग 2 आणि 3 करण्या इतपत सुद्धा माझ्याकडे मटेरियल आहे. सो याचे सिक्वल करावं की नाही मला माहिती नाही, पण याचे स्पिन ऑफ होऊ शकतात. तर तेवढं माझ्याकडे वर्ल्ड बिल्डिंग आहे. आणि याची जी मांडणी पण केली आहे याच्यात कळतच नाही कुठलं फिक्शन आहे का कुठली पोथीतलं तू करत दिलेलं आहे. त्या मांडणीची पण पद्धत वेगळी आहे. त्याच्याबद्दल काय विचार होता? हे मेटा फिक्शन आहे ना, त्यामुळे तसं ते वाटण्यासाठीच मी हे कादंबरी लिहिली होती. की मला असं वाटलं होतं की निळावंतीच्या पोथीबद्दल जी एक दंतकथा आहे की निळावंतीची पोथी जर तुम्ही वाचली तर तुम्ही एकतर मरता किंवा तुम्हाला वेड तरी लागतं. आणि ती पोथी जर वाचायची असेल तर तुम्हाला काय एखाद्या प्रेग्नंट बाई जेव्हा मरते तर तेव्हा तिच्या चितेच्या उजेडातच ती वाचायची. आणि तो उजेड संपायच्या आत ती म्हणजे ती पोथी तुमची वाचून संपली पाहिजे. असं आहे. आणि जर ती नाही संपली तर तुम्ही मरणार. असं काही काही दंतकथा आहे. तर म्हणजे बघा, जर तुमच्या हातात जर खरोखर ती पोथी आली तर आपल्याला भीती वाटणार ना की काय मी आता म्हणजे तर अशीच उघडली आहे माझ्याकडे, तर बाईचा काय उजेडही नाहीये, काय काय करावं. मग म्हणजे मी भीतीमध्ये ती वाचणार एकतर. तर मला असं वाटलं की हे वाचण्याची प्रोसेस आणि ऍक्च्युअल वाचन ह्यात जी सरमिसळ होऊ शकते ना, जर माझ्या हातात खरोखर ती पोथी आली तर तसं ही कादंबरी वाचताना व्हावं. ते व्हावं की मी कादंबरी वाचतोय पण खरं काय आणि हे फिक्शनल जग कुठे सुरू होतंय आणि खरं जग कुठे संपतंय हे कळलं नाही पाहिजे, म्हणून ते मेटा फिक्शन आहे. आणि ते परफेक्ट जमलेलं आहे तुला. आणि मी तुला पण म्हटलं होतं की अशा प्रकारची कादंबरी समजा अमेरिकेत आली असती तर आज लेखक करोडपती झाला असता. आपल्याकडे अजूनही म्हणजे त्याचे किती आवृत्त्या आल्या आतापर्यंत? आता ही 25वी आवृत्ती संपेल, आता 26वी येईल. आपल्याकडे 25 आवृत्त्या पण आपल्यासाठी खूप मोठ्या वाटतात. ही परिस्थिती आहे. मराठी इतकी सुंदर कादंबरी मी जसं म्हणलं तर काय कुठे मागे पडतो आपण, म्हणजे लेखक म्हणून, प्रकाशक म्हणून, डिस्ट्रीब्युटर्स म्हणून कुठे मागे पडतोय की अशा कादंबऱ्यांचा, अशा साहित्याचं प्रचार आपण घराघरात होऊ शकत नाहीये किंवा त्या लेवलला होऊ शकत नाहीये. एक तर आपला हे तर आहे जे सगळ्यांना माहिती आहे, आपला वाचणाऱ्यांचा टक्का कमी आहे. मराठी म्हणजे मराठी शाळा कमी झाल्यामुळे आणि पालकांना वाटतं आपल्या मुलांनी आता इंग्रजी वाचावं, म्हणून आता एकच उपाय उरला आहे की आपल्या मराठी साहित्याचा इंग्रजी अनुवाद करून मग तो वाचायला द्यावा. हा एक उपाय उरलाय, म्हणजे अगदी हतबल उपाय. नाहीतर मग मला तर असं वाटतं की म्हणजे का हरकत नसावी, म्हणजे हे इंग्लिश मध्ये करायचं, फ्रेंच मध्ये करायचं, जॅपनीज मध्ये करायचं,
आणि तिकडे ऑफबीट साहित्य वाचणारे बरेच आहेत. हो. इंग्रजी साहित्याचं काय असतं की म्हणजे जसं तू म्हणालास की एखादा अमेरिकन लेखक असता हो. तर तो करोडपती म्हणजे तो मिलेनियर झाला असता हो. आतापर्यंत एवढ्या असं बरोबर. जो साहित्य असेल. त्याचं कारण आहे की त्यांचं मार्केट फार मोठं आहे आणि तिकडे वाचणाऱ्यांची संख्या पण खूप आहे आणि तिकडे वाचन एक ट्रेंड ऑलरेडी आहे बऱ्याच वर्षांपासून. म्हणजे तुम्ही फ्लाईटमध्ये असाल तुमच्या हातात पुस्तक नसेल तर ते असं होतं की अच्छा मग माझ्याकडे काहीच नाहीये आणि फोन काढून बसणारे आणि पुस्तक घेऊन बसणारे यांच्यामध्ये एक स्टेटसचा डिफरन्स असतो तिकडे. आपल्याकडे ते आत्ता ट्रेंड यायला लागला की प्रवासात असताना पुस्तक सोबत ठेवावं. मग ते बाकीचे माझ्याकडे बघतील अच्छा की हा पुस्तक वाचतोय मग कोणतं वाचतोय मग काय मग ते सेल्फ हेल्प नसावं मग ते काहीतरी चांगलं फिक्शन असावं निदान एक बेसिक जे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना ओळखू येईल असं मुराकामी असावं असं काही ट्रेंड्स आहेत आता जे नवीन आहेत जे चांगले आहेत जे पूरक आहेत आपल्या साहित्याच्या संस्कृतीला. तर पण मला असं वाटतं की प्रकाशकांच्याही हातात काही नाहीये. मार्केटर्स डिस्ट्रीब्युटर्स यांच्याही हातात काही नाहीये. आपल्याला जे कोणी यात जास्त हातभार लावू शकतील तर ते मला वाटतं की गव्हर्नमेंट आणि साहित्य मंडळ यांनी ग्रांट्स द्यायला पाहिजे सरळ सरळ की ही चांगली पुस्तकं आणि खरोखर चांगल्याच पुस्तकांना द्यायला पाहिजे ग्रांट्स. त्या ग्रांट्स मध्ये त्या पुस्तकाचा चांगला इंग्रजी अनुवाद करून ती बाहेर पोहोचवायला पाहिजे. काही करून ते बाहेर पोहोचवा. वाटलंच तुम्ही लेखकांना रॉयल्टी देऊ नका पण ती पुस्तकं पोहोचवा जगभर. बस एवढं जरी केलं ना म्हणजे काय होईल की मराठी भाषेत चांगलं साहित्य निर्माण होतं हे बाकीच्यांना कळेल हे आपल्याला माहिती आहे फक्त. बरोबर. आपल्यालाही पूर्ण लोकांना माहिती नाही. एक अजून म्हणजे याच्यातून असं की आज पुणे बुक फेस्टिवलच्या निमित्ताने की एक आता चर्चा पण झाली माझी याची की बरेचसे लोक फोटो काढायला येतात. तर दॅट इज ऑल्सो ओके ना की कूल वाटलं पाहिजे. पुस्तक वाचणं हे कूल वाटलं पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कदाचित पुस्तक वाचणं त्याची सवय लागणं आणि पुस्तकाची विक्री हे पण वाढणार नाही. त्याच्यामुळे कूल वाटणं ह्याच्यासाठी आपण जे जे काय करता येईल इन्फ्लुएन्सर असतील किंवा बाकी पण लोक असतील त्यांनी करावं. आणि एक तर आता बरेच म्हणजे कोणाचं वाक्य मला आता आठवत नाही कोणत्या तरी सेलिब्रिटी लेखकाचं वाक्य की लेखकाने आता इन्फ्लुएन्सर व्हायला पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे फक्त इन्फ्लुएन्सर हा सोशल मीडियावरचा टिपिकल इन्फ्लुएन्सर नाही. त्याने इन्फ्लुएन्सही करायला पाहिजे इन अ गुड सेन्स इन अ गुड वे. आणि त्याने खरोखर इन्फ्लुएन्सरही व्हायला पाहिजे म्हणजे त्याचाही फायदा होईल आणि त्याच्या वाचकांचाही फायदा होईल. आणि कसं आहे की हे मला खूप रांजळपणे वाटतं की माझं जो वाचक माझं पुस्तक विकत घेतो तर त्याने 400 रुपयाचं पुस्तक घेतलेलं नसतं. त्याने त्यासोबत तो वाचनासाठी वेळ देतो. तो वेळ काढतो की मी या पुढच्या 4 दिवसात हे पुस्तक संपवीन. मी रोजचे हे 2 तास या पुस्तकासाठी देणार आहे. म्हणजे त्याचा सोन्यासारखा वेळ तो या पुस्तकाला देणार. तिसरी महत्वाची गोष्ट तो देतो तो त्याचं गुडविल देतो. म्हणजे तो हा विचार कोणीही वाचक हा विचार करत नाही की हे पुस्तक वाईट निघावं. नेहमी वाचक हा विचार करतो की हे पुस्तक चांगलं निघावं. तर त्याची माझी काहीही ओळख नसताना वाचक हा विचार करतो की हे पुस्तक हे ग्रेट निघावं मजा यावी हे चांगलं निघावं. म्हणजे जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक माणूस माझ्याबद्दल असा विचार करतोय मी रचलेल्या पुस्तकाबद्दल असा विचार करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तो जर मला एवढ्या गोष्टी देतोय तर मी त्याच्यापेक्षा जास्त त्याला काहीतरी दिलं पाहिजे ना. जसं आपल्या घरी कोणी आल्यावर ते आपल्याला गिफ्ट घेऊन येतात आपण परत त्याच्याकडे जाताना आपण मोठं गिफ्ट द्यायचा प्रयत्न करतोच ना. तर तसं आहे. तर मला असं वाटतं लेखकांनी जास्त दिलं पाहिजे वाचकांना. तर हे मे बी असं असेल की त्याला जे म्हणायचंय की लेखकांनी इन्फ्लुएन्सर व्हावं हे या सेन्स मध्ये इन्फ्लुएन्सर व्हावं असं मला वाटतं. बरोबर. विक्रम संपतनी तसं बोलला होता की आता म्हणजे लेखकांनी फक्त लिहून चालणार नाहीये त्यांना परफॉर्मर पण व्हावं लागणार. त्यांनी पॉडकास्टवर जायला पाहिजे त्यांनी बाकी इन्फ्लुएन्सर बनायला पाहिजे कारण पुस्तक किंवा साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणं पण लेखकाचं काम. मला पण हे पर्सनली वाटतं की सप्लाय साईडचा प्रॉब्लेम आहे डिमांड साईडचा प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही कुठलीही नवीन गोष्ट जसं IPL तयार झालं तर डिमांड होतीच
सप्लाय मिळाल्याबरोबर लोकांनी त्याला उचलून धरलं. तसंच पुस्तकांचं पण आहे असं मला तरी पर्सनली वाटतं. बरोबर बरोबर. या दोन्ही पुस्तकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, म्हणजे अजातशत्रू हा जो आहे की स्वतःच्या घोड्याचा त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इथपर्यंत गेलेला अजातशत्रू आणि बाजिंदा स्वतःच्या घोडीचा मृत्यू झाल्यामुळे जो काय त्यांनी पुढचा प्रवास केला. घोडा हा एक दोन्ही याच्यात कॉमन फॅक्टर आहे. तुझ्या आयुष्यात कुठे असं काही घोड्याचा काही प्रसंग आला होता काय, म्हणजे काय एवढं घोड्याला महत्व दोन्ही ह्याच्यात तुझ्या ह्याच्यात? नाही, मला घोडा प्राणीच खूप आवडतो. बरं. म्हणजे माणसाला राजबिंडा दिसण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. म्हणजे तुम्ही राजघराण्यात जन्माला जरी आलात तरी तुम्हाला राजबिंडा दिसण्यासाठी आणि तो ऑरा तयार होण्यासाठी काहीतरी करावं लागतं. घोडा हा प्राणी जन्मतःच राजबिंडा असतो. घोडा हा माणूस आणि घोडा यांचा संबंध जिथे येतो तिथे माणूस हा घोड्याला बरंच काही, म्हणजे घोडा माणसाला बरंच काही देतो. जसं जर तुम्ही रोज घोड्यावरून जर रपेट करणारे जर असाल तर घोडा ज्या चालीत चालतो ना त्याचा आवाज आणि त्याच्या पाठीची हालचाल आणि त्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्याला बसणारे एक जे सौम्य जे हादरे ते इतके सायकोलॉजिकली पीसफुल असतात ना, ते तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जातात. ते सायकल चालवल्यासारखं आहे की त्याची आवर्तनं असतात. त्याचे म्हणजे ती एक साधनाच आहे की तुम्ही घोड्याच्या पाठीवर बसलात आणि तुम्हाला वाटतंय की मी आईच्या गर्भात आहे असं वाटतं जेव्हा तुम्ही घोड्याच्या पाठीवर बसता तेव्हा. काय काय त्यामुळे ते, आणि म्हणजे घोडा जेव्हा फक्त चालत असतो आणि रस्ता नाही, म्हणजे त्याला तो कुठेही जेव्हा चालतो ना, कसं असतं की जेव्हा प्रवास आहे आणि तुम्हाला माहितीये की मला या ठिकाणी जायचंय. मी सायकलचं उदाहरण का दिलं की ज्या काळात आपण सायकल चालवतो, सपोज शाळा ते घर ते शाळा, आपल्याला माहिती असतं मला शाळेत जायचंय. जेव्हा आपल्याला आईने सांगितलं नाही आता किराणा दुकानात जा आणि 2 किलो पोहे घेऊन ये, तर आपल्याला माहिती असतं अच्छा किराणा दुकानात जायचंय. जेव्हा शाळेत जायचं असतं ना, ती सायकल आपोआप शाळेच्या दिशेने जाते, आपण ठरवत नाही काही. तसं घोडा त्याचा जेव्हा चालतो ना तर तेव्हा जे डेस्टिनेशन आहे हे आपल्याला माहिती नसतं, आपण त्या क्षणात असतो. तर आणि त्या क्षणात असण्याची साधना खूप खूप जास्त म्हणजे मला वाटतं खूप जास्त अशी पर्सनल असते, खूप डीपली पर्सनल असते जेव्हा आपण फक्त त्या बिंदूमध्ये त्या क्षणात असतो. म्हणून मला घोडा हा प्राणी खूप जास्त आवडतो. म्हणून ते आपोआप झाले, ते ठरवून नाही झालं. नियावंती आता मी बऱ्याच मोठ्या लोकांनी आताच विश्वास पाटलांबरोबर तुझा फोटो टाकला होतास की अशा बऱ्याच लोकांनी नियावंती पण वाचली असेल. काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या? तुला आवडलेली एखादी प्रतिक्रिया काय? निळावंतीच्या अशा प्रतिक्रिया तर बऱ्याच आहेत की निळावंती वाचताना रात्री झोप आली नाही किंवा मग दचकून उठलो किंवा मग त्याचं स्वप्न पडलं, अशा तर प्रतिक्रिया बऱ्याच आहेत. आमच्या एका मित्राला सोशल मीडियावर एक मित्र आहे, तर त्याला एक मायनर हार्ट अटॅक आला होता हे वाचताना. कारण त्याचं एक जवळची व्यक्ती गेली होती 1 महिनाभरापूर्वी आणि त्यानंतर त्याने हे वाचलं आणि ते मृत्यू आणि त्याबद्दलचा ट्रॉमा हे बरंच काही आहे. तर त्याला त्या ट्रॉमामुळे त्याला ते घडलं. ते त्याचा तो एक पर्सनल अनुभव होता. असे बरेच अनुभव आहेत की म्हणजे आपण त्या स्पेसमध्ये जातो की जेव्हा आपण म्हणजे काहीतरी एका माणसाला गमावलेलं असतं आणि त्या गमावण्याची फेज आपण सोडून आलेलो असतो. एक अशा फेज मध्ये असतो की तो माणूस गेलेला असतो पण आपण हे मान्य करायला तयार नसतो आणि आपण असं असतं की जगात काहीही करायला मी तयार आहे, फक्त तो माणूस मला परत पाहिजे. पण मग तो माणूस तर त्याचं आयुष्य जगून गेला, पण त्याला परत या नश्वर जगात यायची त्याची इच्छा आहे का? जर तुम्ही त्याला विचारलं की येशील का रे परत तू, म्हणजे आता तू परत येशील तर तुझा परत मृत्यू होणार आहे, तू मृत्यू दुसऱ्यांदा भोगायला तयार आहेस का? तर
ही सगळे विचार आपण कधी केलेलंच नसतं. तर एकदा हा ट्रॉमा पुन्हा एकदा अनुभवायला जर मिळाला तर ते म्हणजे ते आठवायला लागतं काही. म्हणजे वाचकांनी मला सांगितलं की ते आठवतं. तर असे बरेच अनुभव आहेत. एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. हे विदर्भात यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका ग्रामीण भागातल्या एका वाचकाने निळावंती मागवली आणि त्याच्या ते जे पोस्टाची वेबसाईट असते तर त्याच्यावर ते डिलिव्हर्ड असं आलं. तर त्याने कॉल केला यांना डिस्ट्रीब्युटर्सला की का हो हे मी ऑर्डर केलं हे डिलिव्हर्ड दाखवतंय पण आलंच नाही. ते म्हटलं अहो हे आता येईल थांबा पोस्टमन देईल कदाचित उद्या देईल. तर ते 3-4 दिवस आलंच नाही. तर हा फोन करत राहिला त्यांना की तुम्ही काय पाठवलं हे आलंच नाही तुम्ही परत पाठवा पुस्तक मला. तर असं कसं मी तर पैसे पाठवले तुम्हाला. तर 4 दिवसांनी कळलं तो पोस्टमन त्यांच्या घरी गेला. तो म्हटला की अहो ते जे होतं सॉरी मी ते उघडून पाहिलं पुस्तक तर ते मी वाचून टाकलं घरी घेऊन गेलो मी ते पुस्तक. तर ते पोस्टमनने वाचलं पुस्तक आणि 4 दिवसांनी वाचकाला देऊन दिलं. तर हे 2 वर्षापूर्वी घडलेला हा किस्सा आहे मला नेहमी आठवतो. अजातशत्रूमध्ये तू कशी म्हणाल की वजिरातचं कॅरेक्टर आहे याच्यामध्ये जे विक्रम विभूतेचं कॅरेक्टर आहे तो वाईटच गोष्टी करत असतो पण तरी त्याच्याबद्दल एक काहीतरी सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी असतो. ते कॅरेक्टर डेव्हलप करायला तुला काय म्हणजे कारण तो वाईट कामं तो सगळे जे करतोय ते त्याच्याबद्दल रागच येतो पण कुठेतरी असं त्याच्याबद्दल एक म्हणजे काय संवेदना म्हणा काय असं वाटत राहत. ते कॅरेक्टर डेव्हलप करायला काही वेगळं प्रयत्न केले किंवा तसंच तुला करायचं होतं काय होतं? नाही त्याचा फॉर्म्युला आहे एकतर ते खरं आहे म्हणजे ते कसं आहे तो खरा खुरा असा तो एक पुरुष आहे एक स्वार्थी पुरुष आहे. पुरुषातला पौरुषी स्वार्थ जो असतो तो असाच असतो म्हणजे जो नागडा स्वार्थ असतो ना की ज्याला सगळं जग ओरबाडायचं असतं स्वतःच्या स्वार्थासाठी तो जगाचं बलिदान द्यायला तयार होईल असं हा पुरुष प्रत्येकाला माहिती असतं पुरुषाला की आपल्या आतमध्ये असा एक पुरुष दडलेला आहे जो आपल्या प्रिय व्यक्तीला वाचवण्यासाठी कोणाचाही खून करायला तयार आहे. असा एक पुरुष प्रत्येकाच्या आतमध्ये असतो कुठेतरी. तर फक्त कायदे कानून आणि आपण या जगाच्या राडगाडग्यात असल्यामुळे आपण असं काही करत नाही आणि आपण सेन्सिबल आहोत तो तेवढा नाहीये त्यामुळे तो एक रिलेट होतो. आणि परत त्याला आपल्याला तो एक हे आहे की ज्या पात्राला दुःखाची झालर असते ज्याने दुःख भोगलेलं असतं तर त्याबद्दल आपल्याला एक वाटतंच की याचं काही नाही झालं तरी एक वाईट तरी होऊ चांगलं नाही झालं तरी वाईट तरी होऊ असं वाटतं त्यामुळे तो रिलेटेबल वाटतो. सुबेद आता पुढचे काय प्रोजेक्ट आहेत हातात किंवा नियामंतीचं तू जसं म्हणलास की पुढचे भाग किंवा उर्वरित त्याच्याबद्दल काही लिहिणं किंवा असं आता काय डोक्यात चाललंय सध्या? आता मी एक सायफाय कादंबरीवर काम करतोय. त्याचा रिसर्च करतो अजून मी म्हणजे लिहायला जस्ट सुरुवात केली आहे. ते पुढच्या 3-4 महिन्यात माझी लिहून पूर्ण होईल आणि सोबत मी PhD करतोय. ती पटकथेत करतोय मी ती PhD. तर त्याचंही माझ्या या वर्षभरात काम पूर्ण होईल. सध्या ही 2 कामं सुरू आहेत आणि बाकी पटकथा लेखनाची कामं सुरूच आहेत. क्या बात. सुमित सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियावंतीची जी पोथी आहे त्याची काय हिस्ट्री त्याची काय कहाणी आहे? म्हणजे पोथीची कहाणी म्हणजे पोथी खरंच आहे? पोथी खरंच अस्तित्वात आहे का? तर मी 18 पोथ्यांचा अभ्यास केला एकूण. बऱ्याच आख्यायिकांचा अभ्यास केला आणि 18 खरोखर पोथ्या ज्या हस्तलिखित असलेल्या पोथ्यांचा मी अभ्यास केला. त्यापैकी एक पोथी जी आहे तर ती मला म्हणजे अगदी क्वाईट फ्रँकली जी निळावंतीच्या दंतकथेला त्याच्या जवळ जाणारी सगळ्यात जी म्हणजे जवळ जाणारी जी पोथी म्हणता येईल अशी एक मला सापडली जी बडोद्याला आमच्या चंद्रात्रे सरांकडे होती. तर त्यांनी त्या पोथीचा एक अर्थही सांगितला. ती पैशाची भाषेतली ती पोथी आहे. कुठल्या भाषेतली? पैशाची भाषा म्हणजे पिशाच्यांची भाषा पैशाची असं म्हणतात पण ती खरं तर पैशाची ही भाषा आहे. ही उत्तर भारतामध्ये आधी बोलली जायची बरीच बोलली जायची आणि ही इंडो आर्यनच भाषा आहे म्हणजे द्राविडियन भाषा नाहीये बहुतेक असं म्हणजे मला खूप
क्लिअरली माहिती नाहीये. पण पैशाची ही भाषा आहे, लोक बोलायची भाषा, अशी भूतांची भाषा नाहीये. तर त्या भाषेत लिहिला गेलेला हे त्यांच्याकडे हस्तलिखित होतं आणि ते म्हणायचे की त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या रिलेटिव्ह कडे हे निळावंतीची पोथी असं म्हणून ती ठेवलेली होती. तर त्यांनी ती मला वाचायला दिली आणि त्यात ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी पैशाची भाषा त्यांना येत असल्यामुळे त्यांनी ती वाचली आणि त्याचा मला अर्थ सांगितला. तर ही निळावंतीची पोथी आणि आपल्या कादंबरीत असलेले महामायेचं तंत्र याचा संबंध असा आहे की निळावंतीच्या पोथीमध्ये एनर्जीला संपुट असं म्हटलं जातं. संपुट म्हणजे काय की अशी एनर्जी की जी सेंटर मध्ये असते त्याला संपुट असं म्हटलं जातं. आणि निळावंतीच्या दंतकथेत असं आहे की निळावंती ही विश्वरूपात असते, म्हणजे निसर्ग म्हणजेच निळावंती ती स्त्रीच्याही रूपात येते आणि ती बिंदूच्याही स्वरूपात असते. म्हणजे ती अंतर्धान पावत नाही, ती बिंदूच्या स्वरूपात असते. बिंदू ते स्त्री, स्त्री ते निसर्ग, अशी तिची 3 रूपं आहेत निळावंतीच्या पोथीत. हे त्या पोथीत लिहिलेलं होतं. मी तंत्रांचा जेव्हा अभ्यास करत होतो तांत्रिझमचा, तर तेव्हा त्याच्या पहिल्या 64 तंत्रांपैकी पहिलं तंत्र म्हणजे महामायेचं तंत्र. त्या महामायेच्या तंत्रामध्ये असं आहे की एनर्जी ही संपुटात असते, म्हणजे ही असते ती त्या केंद्रात असते. आता तुम्ही त्याला न्यूक्लिअर म्हणा की काही म्हणा, पण ती त्या सेंटर मध्ये असते. जसं जग हे सेंटरच्या बाहेर असतं तसं सेंटरच्या आतही एक जग असतं. ही गोष्ट मला दोघांकडे खूप कॉमन वाटली. अजून दुसरी गोष्ट मला कॉमन अशी वाटली की निळावंतीच्या पोथीमध्ये जी त्यांच्याकडे जी पोथी होती त्याच्यामध्ये असं होतं की निळावंती ही 3 डिमेन्शनल होती, म्हणजे तिला पुढचं, मागचं, उजवीकडचं, डावीकडचं आणि वरचं आणि खालचंही दिसतं. बरं, म्हणजे हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस म्हणजे XYZ हे 3 ऍक्सिस असतील तर हे 3 डिमेन्शनल झालं. सेम लाईकवाईज त्या महामायेच्या तंत्रातही असं आहे की महामायेला 6 रंग दिसत असतात. म्हणजे आपण जर महामायेला इमॅजिन केलं, महामायेची जी साधना आहे त्या साधनेमध्ये महामायेच्या म्हणजे त्या दिशा आहेत की दक्षिणेला कोणता रंग आहे, उत्तरेला कोणता रंग आहे, पूर्वेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे, आणि त्याच्यासोबत ऊर्ध्व, पार्श्व हे सुद्धा रंग आहेत. तर ह्या 6 दिशा आणि इथल्या 6 दिशा, हा मला खूप एक कोइन्सिडन्स वाटला. मग मी हे दोघांना जोडून पाहिलं, पडताळून पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की महामाया म्हणजे निळावंती दंतकथा तरी कुठून तरी तयार झाली असणार ना. जरी ही देवता किंवा राक्षसीण किंवा जे काही असेल, ही एंटिटी जरी खरी नसेल तरी ते कुठून तरी आलं असेल. बरोबर, आपल्या मूळ कुठेतरी असेल. तर ते मूळ हे आपल्या पौराणिक, वैदिक तर नसावं पण पौराणिक देवतांपैकी या पौराणिक आपल्या पुराणांपैकी हे या आगमातून आलेलं असेल असं मला वाटलं, तांत्रिझम मधल्या महामायेच्या तंत्रातून. म्हणून या पुस्तकाचं नाव महामाया निळावंती. बरं, म्हणजे नॉर्मल जी आख्यायिका आहे ती फक्त निळावंतीची आहे आणि तू त्याला महामाया तांत्रिक त्याला तांत्रिझमशी जोडलंय म्हणून ते महामाया निळावंती असं आहे. क्या बात आहे. म्हणजे अशी कादंबरी लिहिण्यासाठी फक्त विचार येऊन सुचत नाही, 18 पोथ्या वाचायला लागतात, एवढा सगळा अभ्यास करायला लागतो, तेव्हा कुठे आपण आधी जसं बोललो तसं अभ्यास केल्याशिवाय आणि त्याला शास्त्र म्हणून आपण त्याला पाहिल्याशिवाय ते उभं राहणं, ते बिल्डिंग उभी राहणं, आपल्याला आधी फाउंडेशन तयार करायला लागतं. ग्रेट. आणि तू मगाशी म्हणाला असता बोलताना की ही जी मूळ पोथी आहे ती तिबेटियन भाषेतनं आलेली आहे, तिबेट मधनं ती आलेली आहे. हो, तर त्याचा कसा म्हणजे मराठीत अनुवाद किंवा ते कुठपर्यंत आलं, कसं आलं? तिबेटमध्ये अजूनही तांत्रिझम फॉलो केला जातो. त्यांचा तो मुख्य धर्म अजूनही तांत्रिझम हाच आहे. तिथे हिंदू देवदेवता आहेत पण तिथे हिंदुइझम नाहीये. ते लोक बुद्धिझम फॉलो करतात. बुद्धिझम जरी फॉलो करत असले तरी ते इतकं लिक्विड आहे की त्या सगळ्या गोष्टी, सगळ्या भारतीय संस्कृती सुद्धा आणि तिथली लोकल संस्कृती सुद्धा तिथे. तर तिथे अजूनही तांत्रिझम फॉलो केला जातो आणि 64 तंत्र आहेत. त्यापैकी हे महामायेचं तंत्र जे आहे हे 2 नेपाळचे प्राध्यापक आहेत काठमांडू युनिव्हर्सिटीत.
एक डॉक्टर समदोंग रिंपोचे आणि दुसऱ्यांचं नाव आहे डॉक्टर काशीनाथ न्योपाने. बर. यांनी हे तिबेटी भाषेतून संस्कृत भाषेत आणलं. चौखंबा प्रकाशनाने ते प्रकाशित केलं. तर ते मी तिथून मागवलं आणि त्याचा अभ्यास केला. तर ते संस्कृत मधून मराठीमध्ये पहिल्यांदा मी आणलंय, हे जे या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकातले जे शेवटची जी 20 पानं आहेत, तर ती ही आहेत जी तिबेट मधून आलेली आहेत. अशी तिबेटी ते नेपाळी ते संस्कृत ते मराठी. क्या बात आहे. वा. आणि मगाशी आपण असं बोललो की या पुस्तकात समजत नाही की कुठे काय फिक्शन चालू आहे आणि काय तू खरंच टाकलेली आहे का. तसंच आता आपल्या बोलण्यात मला असं कुठेतरी मध्ये मध्ये वाटत होतं की अरे काय चाललंय, पण हे फिक्शन काही नाही आहे. हे जे सुरेश सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी हे खरंच तसा अभ्यास करून त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या पोथीचं मराठी अनुवाद तू संस्कृतमधनं मराठी अनुवाद तू करून याच्यात टाकलेला आहे. ते पण एक खूप मोठं काम झालेलं आहे. ह्या एवढ्या सगळ्या गूढ गोष्टी या कादंबरीमध्ये आहेत. नक्की आपल्याला ज्यांनी वाचली नसेल आतापर्यंत त्यांनी लवकरात लवकर वाचली पाहिजे. वाचली पाहिजे आणि लेखकाला त्याचा अभिप्राय कळवला पाहिजे. नक्की. लेखकाला नसेल प्रकाशकांना कळवला पाहिजे, म्हणजे प्रकाशकांना कळेल की अशी अजून पुस्तकं आणायला पाहिजेत. याला काय म्हणतात, म्हणजे या जॉनरला काय म्हणू शकतो? याला रुढार्थाने फॅन्टसी म्हणू शकतो, पण तसं हे आहे मेटाफिक्शन. म्हणजे फॅन्टसीही नाहीये, थ्रिलरही नाहीये आणि हे असं रियालिटी पण नाहीये तसं पाहायला गेलं. रिसर्च बेस्ड पण आहे तसं आणि सगळंच आहे. पण जिथे खरं खरं काय ते आणि फिक्शन याची सीमारेषा जिथे पुसट होते त्याला आपण मेटाफिक्शन म्हणतो. तर हे मेटाफिक्शन आहे. सुमित, या नियामती पुस्तकाच्या डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस पण तुम्ही एक छान प्रयोग केला होता, त्याच्याबद्दल पण आवडेल आम्हाला ऐकायला. माझा एक मित्र आहे योगेश चौधरी, त्याची एक संस्था आहे खोपा फाउंडेशन. त्या संस्थेतर्फे तो काय करतो की वेगवेगळ्या शाळांना संस्थांना तो बिया वाटप करतो. आणि त्या बिया देशी झाडांच्या असतात. तर आम्ही या पुस्तकाच्या सोबत काय करायचो की वेगवेगळ्या देशी झाडांच्या काळा पळस, तांबिणी अशा वेगवेगळ्या झाडांच्या बिया द्यायचो आणि त्याच्यासोबत एक पत्र द्यायचो ज्यामध्ये हे बी नक्की कोणत्या झाडाचं आहे, हे बी कसं पेरायचं आणि हे झाड पेरून त्याचं संगोपन कसं करायचं, ते झाड वाढवायचं कसं आणि या झाडाने काय होणार आहे आणि हे लहान मुलांना कसं समजावून सांगायचं, हे आम्ही त्याचं पत्रामध्ये सगळं लिहायचो. हे पत्र हाताने लिहिलेलं असायचं. हे पर्सनल पत्र असायचं. जर वाचकाचं नाव माहिती असेल तर वाचकाचं नावही त्या पत्रात असायचं. तो इंटरेस्टिंग उपक्रम आहे. मस्त मस्त. एक तू पूर्णवेळ लेखक म्हणून काम करायचा म्हणजे करतोयस, हे खूप लोकांचं स्वप्न असतं की सगळं नोकरी धंदा सोडून फक्त लेखन करावं, पण प्रत्येकाला जमणं कठीण आहे. ते कसं मॅनेज करावं? कसं म्हणजे करिअर वाईज कसं मॅनेज करावं की वेळ? करिअर, वेळ आणि पैसा. पैसा ते मॅनेज करताना मला म्हणजे जे गेल्या 2-3 वर्षामध्ये जाणवलेल्या गोष्टी आहेत की एकतर कामाचा वेग जास्त पाहिजे, लिखाणाचा वेग पाहिजे. की मी आळशी लेखक आहे, तर आळस करून चालत नाही. तुमच्या लिखाणाला वेग पाहिजे, लिखाणाला उरक पाहिजे आणि साहित्य लिहिताना यातून पैसा मिळेल या अपेक्षेने लिहू नये असं मला वाटतं. सरळ सरळ की ह्यात फार पैसा नाहीये तसं पाहायला गेलं तर. कारण तुमच्या कादंबरीला तसं प्रेम मिळेलच आणि कादंबरी ही प्रत्येक कादंबरी बेस्ट सेलरच होईल किंवा बेस्ट सेलर होण्याच्या हिशोबाने कादंबरी लिहावी याच्या मी एकदम विरोधात आहे की असं बिलकुल करू नये. नवीन लेखकांनी तर असं बिलकुलच करू नये की हा विषय हा ट्रेंडिंग आहे तर मग मी या विषयावर लिहितो, असं बिलकुल करू नये. आपण आपले रूट्स जिथे आहेत, आपली मुळं जिथे आहेत, आपल्या मुलांना घेऊन आपण वेगळं काय लिहू शकतो ते वेगळं लिहावं, वेगळी कादंबरी लिहावी. राहिला करिअरचा प्रश्न आणि सगळंच एकंदरीत फायनान्शियल आणि आर्थिक जुळवण्यासाठी लेखनात पैसा आहे, पण तो या साहित्यात आहे का? तर मी म्हणेन की त्यासाठी मग तुम्हाला वर्षाला तुमची 4 पुस्तकं 3 पुस्तकं आली पाहिजेत, तर तुम्ही साहित्यातून पण कमवू शकता. पण जर तसं तुम्हाला करायचं नसेल, तसं मला असं वाटतं की तसं सहसा करू नये.
तसं बरोबर. ठरवून साहित्यात येऊ नये. जर ते आपसूक झालं तर ठीक आहे, पण लेखनातून जर पैसे कमवायचे असतील तर मग सिनेमा आहे, वेब शोज आहे, बरोबर. तर ते बरोबर. म्हणजे एक डिसेंट तुम्हाला पैसे मिळतात. पण त्यासाठी तुम्हाला इंग्रजीत लिहिता आलं पाहिजे, कारण मराठीत लिहून पटकथा आता मराठीत लिहिल्या जात नाही. बरं. जर आपला सिनेमा, वेब सिरीज असेल, ती हिंदीत बनत असेल, मराठीतही बनत असेल, पण पटकथा इंग्रजीत लिहावी लागते. बरं. त्यामुळे तुम्हाला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व पाहिजे, इंग्रजी खूप स्ट्रॉंग पाहिजे, आणि त्यासोबत पटकथेचं सुद्धा तांत्रिक शिक्षण काहीतरी पाहिजे. डिग्री जरी नसली तरी तुमचं वाचन चांगलं पाहिजे, भरपूर पाहिलेलं पाहिजे, म्हणजे अभ्यास पाहिजे. अभ्यास असेल आणि मेहनतीची तयारी असेल तर वेब शोज आणि फिल्मसाठी लिहायला काही हरकत नाही. म्हणजे ते एक तगडं करिअर आहे. तर लेखन, आणि असं नाही की लेखनात करिअर करताना लिहायलाच पाहिजे असं काही नाही. आपण क्रिएटिव्ह किंवा प्रोड्युसर म्हणूनही आपण काम करू शकतो, पब्लिशर म्हणूनही काम करू शकतो. अनेक जॉब अव्हेन्यूज आहेत, पॉसिबिलिटीज आहेत. किंवा आता AI आहे, तर AI शिकून नवीन काही स्वतःचं एक वेगळं पोझिशनिंग तयार करू शकतो, कॉन्टेंट आणि रील्स मधून, किंवा वेगवेगळे आता जे व्हर्टिकल्सचं सध्या जे आलंय, ते माहिती नाही की ते किती चालेल किंवा शॉर्ट लिव्ड असेल, ते आपल्याला माहिती नाही. पण त्यातही आपलं स्वतःचा काहीतरी ब्रँड तयार करता येऊ शकतो. म्हणजे लेखक बनण्यासाठी लिहायलाच पाहिजे असं आता काही उरलेलं नाही. तुम्ही न लिहिता सुद्धा लेखक बनू शकता. म्हणजे मी असं म्हणत नाही की AI कडून लिहून घ्या, मी असं म्हणतोय की तुम्ही पब्लिशर होऊ शकता, किंवा तुम्ही क्रिएटिव्ह होऊ शकता, किंवा प्रोड्युसर होऊ शकता. बरोबर. नक्कीच. आणि शेवटचा आता एक प्रश्न, की तुझ्या ऍक्टिंग मधलं पण तू काम करतोस, तर त्या ऍक्टिंगचा लेखनावर फायदा झाला, आणि ऍक्टिंगचे तुझे आता काही प्रोजेक्ट चालू आहेत का? मी आधी करायचो अभिनय, आता नाही करत. ऍक्टिंगचा लेखनाला खूप फायदा नाही झाला. फक्त हे मला झालं की अभिनयाची आवड असल्यामुळे मी खूप सिनेमे पाहिले, हजारो सिनेमे पाहिले. त्यामुळे मला हे कळलं की ग्रेट सिनेमा म्हणजे काय असतं, हे मला कळलं. वडिलांमुळे मला हे कळलं की ग्रेट लिटरेचर म्हणजे काय असतं. वाईट सिनेमा, एक चांगला उत्तम कमर्शियल सिनेमा, आणि ग्रेट सिनेमा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अच्छा हे जगात नव्याने निर्माण झालं, ही कलाकृती असं आपण जे म्हणतो, तो सिनेमा, तसं साहित्य, हे मला कळलं अभिनयामुळे. अभिनयामुळे मला अजून एक गोष्ट कळली की जो पात्र उभं करणारा जो माणूस असतो, तो पात्राकडे कसा पाहतो. लेखक जेव्हा पात्राकडे पाहतो, तो त्याला इथून पाहत असतो, आणि त्याला एक्सटर्नल त्याचं पाहत असतो की तो कसा दिसेल, कसा असेल. पण एखादा नट पात्राकडे पाहताना तो त्याच्या लकबी पकडतो, त्याचा तो आवाजाचा पोत पकडण्याचा प्रयत्न करतो, त्याची नजर पकडण्याचा प्रयत्न करतो, त्याची उंची पकडण्याचा प्रयत्न करतो, त्याचा कॉन्फिडन्स पकडण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टी लिटरेचरमध्ये आणताना हे सोपं जातं थोडं, हे ट्रान्झिशन, की माझ्याकडे एक असं सुचलेलं पात्र आहे, ते सध्या निर्जीव आहे आणि ते मला जिवंत करायचंय. ते जिवंत करण्यासाठी या गोष्टी खूप मदत करतात, एक टूल सारखं त्या वापरता येतात. बरोबर. तटस्थपणे बघण्यापेक्षा काहीतरी आपल्याला त्यातनं इनपुट देऊन तू जसं म्हटलं जिवंत करता येतं. तू जसं म्हटलं की ग्रेट कलाकृती निर्माण, तुझ्याकडनं आम्हाला अजून खूप साऱ्या ग्रेट कलाकृती येण्याच्या अपेक्षा आहेत, आणि मराठी साहित्य हे जगभर तुझ्यासारख्या लेखकांमुळे नक्कीच पोहोचेल अशी आशा आहे. तू इथे आलास आणि छान गप्पा झाल्या आपल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. निळावंती, महामाया निळावंती आणि अजातशत्रू या दोन्ही कादंबऱ्या नक्की विकत घेऊन वाचा. हे मी जसं मग सुरुवातीला पण म्हटलं की अशा कादंबऱ्यांना समजा या अमेरिकेत असलेला खूप वरच्या दर्जा मिळाला असता. आपल्याकडे पण 25 आवृत्त्या निघालेल्या आहेत, पण याच्या अजून खूप साऱ्या आवृत्त्या निघायला हव्या. सो नक्की विकत घेऊन वाचा. याच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. सुमित, तू आलास त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.